नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माहिती तंत्रज्ञान साक्षरतेसाठी MSCIT या परिपूर्ण अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन। हा अभ्यासक्रम नक्की काय आहे ते बघूया। तुम्हाला या अभ्यासक्रमातून काय मिळेल आणि हा अभ्यासक्रम संपल्यावर तुम्ही स्वतःकडून काय अपेक्षा करू शकता हेही बघूया। चला तर, तुम्हाला या चित्रांमधून काय दिसतंय? या लोकांना स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे आणि त्यांना कामं स्मार्टपणे करायची। अर्थातच हे होऊ शकतं ते विचारांमध्ये बदल करून, कामाच्या प्रक्रियेतून आणि योग्य ती कौशल्य मिळवून। MSCIT अभ्यासक्रम तुम्हाला कसा बदलू शकतो ते आता बघूया। MSCIT हा अभ्यासक्रम तुमच्या समोर प्रत्यक्ष जीवनातल्या अनेक केस स्टडीज म्हणजे उदाहरणं मांडतो। म्हणजेच निमंत्रण पत्र, स्वतःचा पोर्टफोलिओ, बिझनेस कार्ड, जाहिरात पत्र, पुस्तकाचा कव्हर तयार करणं आणि अशाच इतर कितीतरी गोष्टी। एकदा का तुम्ही या केस स्टडीज पूर्ण केल्या की त्यावरून तुमच्या कामाचं इरामध्ये मूल्यमापन करता येईल। तुम्ही वेगवेगळ्या प्रणालींच्या मदतीनं ह्या गोष्टी तयार करू शकता, जसं की मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल इत्यादी। तुम्ही तयार केलेली ग्रीटिंग कार्ड, कॉर्पोरेट सादरीकरण इत्यादी आउटपुट्सच्या रूपानं त्याचा पुरावा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे राहील। हे सर्व वेगवेगळे आउटपुट्स तयार करत असताना तुम्ही शिकलेली कौशल्य प्रत्यक्षात वापरत असता। याचाच अर्थ हा अभ्यासक्रम तुम्हाला तुम्ही शिकलेल्या गोष्टींचा लगेच वापर करण्याची संधी देतो। तुम्ही हे आउटपुट्स वेगवेगळ्या लेव्हलवर सुद्धा तयार करू शकता। यात तुम्ही तुमची सुधारित कौशल्य पणाला लावून त्यांना आणखी उत्तम बनवू शकता। आणि या सगळ्या केस स्टडीज तयार करेपर्यंत तुम्ही त्या प्रत्यक्ष जीवनात वापरण्यासाठी सज्ज होता। तेव्हा थोडक्यात सांगायचं तर, तुम्ही वेगवेगळे आउटपुट्स तयार करून तुमच्या कौशल्यांची प्रात्यक्षिकं करता। जोपर्यंत योग्य कौशल्य मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला या अभ्यासक्रमाद्वारे प्रात्यक्षिक करून बघता येतं। आणि जेव्हा तुम्हाला योग्य कौशल्य मिळतं तेव्हा तुम्ही ते अधिक वेगाने वापरू लागता। म्हणजेच जेव्हा तुम्ही आउटपुट्स योग्य आणि वेगाने तयार करता, याचाच अर्थ तुम्ही काम स्मार्टपणे करता। MSCIT शिका इंटरॅक्टिव्ह आणि कोलॅबरेटिव्ह पद्धतीनं। MSCITचे चॅलेंजेस घ्या। यात विविध आउटपुट्स तयार करण्यासाठी वेगवेगळी आव्हानं तुमच्या समोर येतील। ते परिणाम घडवून आणतील आणि तुम्हाला बदलून तंत्रज्ञानानं परिपूर्ण जगात नेतील। तुम्ही इरामधून म्हणजे ई लर्निंग रेव्होल्यूशन फॉर ऑलच्या द्वारा MSCIT हा अभ्यासक्रम करा। इराच्या माध्यमातून तुम्हाला अतिशय समृद्ध आणि इंटरॅक्टिव्ह शिक्षण सामग्रीमध्ये प्रवेश मिळतो। यात अनेक भाषा उपलब्ध असून तुम्हाला तुमच्या पसंतीच्या भाषेत शिकण्याचीही संधी मिळते। तसंच तुम्हाला यात काही वैशिष्ट्ये सुद्धा मिळतात, जसं की चॅट। यात तुम्ही तुमच्या लर्निंग फॅसिलिटेटर्सशी चॅट करून तुमच्या शंकांचं निरसन करू शकता। फोरम, यात तुम्ही तुमच्या फॅसिलिटेटर्स बरोबर आणि सहाध्यायींबरोबर चर्चा करू शकता, प्रश्न विचारू शकता आणि त्यांची उत्तरं देखील मिळवू शकता। प्लॅनर, तुम्ही तुमच्या अभ्यासाचं वेळापत्रक तुमच्या सोयीनुसार ठरवू शकता। ई पोर्टफोलिओ, तुम्ही तयार केलेले सगळे आउटपुट्स तुम्ही इथं अपलोड आणि स्टोअर करू शकता आणि तुमच्या फॅसिलिटेटर्स कडून त्या गोष्टींची संबंधित नेमक्या प्रतिक्रियाही मिळवू शकता। आपण दैनंदिन जीवनातील गोष्टी कशा शिकतो, म्हणजे चालायला, पोहायला, सायकल चालवायला किंवा इतर कितीतरी गोष्टी। आपण या गोष्टी अनुभवातून, प्रत्यक्ष कृतीतून शिकतो। उदाहरणार्थ, सायकल शिकत असताना तुम्हाला ते चालवण्यासाठी मदत लागते। तोल सांभाळणं, सरळ मार्गावरून चालवणं अवघड असतं। शिकताना तुमच्या पुढे खडबडीत रस्ता, चढ अशी आव्हानंही येतात। ती पार करतानाच तुमचं कौशल्य पणाला लागतं। पण स्वतः सराव करून तर कधी थोडी मदत घेऊन तुम्ही सायकल अगदी नेमकेपणाने चालवायला शिकता। या आव्हानांनीच तुम्हाला उत्तम सायकल स्वार बनवलेलं असतं।
आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या निरीक्षणांद्वारे तुमची कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करता. तुम्ही उतारावरून सायकल चालवणं, अडथळा पार करणं अशा वेगवेगळ्या छोट्या गोष्टी मात्र करू शकता. अशाच प्रकारे MSCIT मध्येही तुमची चाचणी, मूल्यांकन हा तुमच्या शिकण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग असतो. त्याला म्हणतात कॉम्पास, कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट सिस्टीम, म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती. आता आपण MSCIT अभ्यासक्रमात आउटपुट्स म्हणजेच तुमच्या शिक्षणाचं प्रत्यक्ष फळ तुम्ही कसं मिळवता ते बघूया. हे आउटपुट्स तयार करत असतानाच तुमची चाचणी सुद्धा घेतली जाईल. जसं सायकल चालवणं हे आपण अनुकरण करून शिकतो, तसं MSCIT मध्येही आधी अपेक्षित आउटपुट कसं दिसेल ते तुम्हाला दाखवलं जाईल. तुम्ही फक्त सूचनेनुसार कृती करत गेलात की ते आउटपुट पूर्ण होईल. सायकल शिकत असताना तुम्ही अनुसरण करू लागता, तंत्रामध्ये काही बदल करता. तसंच MSCIT शिकताना तुम्ही स्वतःहून आउटपुटमध्ये काही बदलही करू शकता. पहा, तुम्ही सायकल चालवण्यात एकदम पटाईत झालात. MSCIT मध्ये तुम्हालाही तुमची कल्पकता कम्प्युटर कुशल होण्यासाठी वापरता येते. स्वतंत्रपणे आउटपुट्स तयार करता येतात. तुमचा कम्प्युटर साक्षर झाल्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो. आता तुम्ही तुमची कौशल्य वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, प्रसंगांमध्ये वापरू शकता. या गोष्टी तयार करत असताना तुम्ही भरपूर सराव करत असता. हा सरावच तुम्हाला निपुण म्हणजे एक्सपर्ट बनवतो. तुम्ही आत्मसात केलेली कौशल्य वापरून तुम्ही काय काय करू शकता. तुम्ही सायकल चालवण्यात तरबेज बनल्यामुळं अनेक समाजोपयोगी कामं करू शकता. प्रवास करणं किंवा दुसऱ्यांना मदत करणं अशा कामासाठी सायकलचा वापर करू शकता. तसंच MSCIT मध्येही तुम्ही समाजोपयोगी कामांसाठी तयार होता. याचा अर्थ अशा गोष्टींमुळे तुमचं काम सोपं तर होतच, शिवाय दुसऱ्यांनाही त्याचा उपयोग होऊ शकतो. याची आपण आणखी काही उदाहरणं बघूया. थोडक्यात तुम्हाला अशा गोष्टी कराव्या वाटू शकतात ज्या तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात उपयुक्त आहेत, आव्हानात्मक आहेत आणि ज्या गोष्टी तुम्हाला अधिक सराव देतात. MSCIT अभ्यासक्रम तुम्हाला अशा गोष्टी शिकवतो ज्या फक्त तुमच्या वैयक्तिक आयुष्यातच नव्हे तर सामाजिक दृष्ट्या सुद्धा उपयुक्त असतात. पाहूया तुम्ही या गोष्टी इराच्या माध्यमातून कशा शिकता. नमस्ते. आपण आपल्या शुभेच्छा कळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रसंगी ग्रीटिंग कार्ड्स म्हणजे शुभेच्छा पत्र पाठवत असतो. शुभेच्छा पत्र ही वैयक्तिक किंवा व्यावसायिक नाती दृढ करण्यासाठी अतिशय चांगली माध्यमं ठरतात. समर्पक चित्र असलेल्या तयार शुभेच्छा पत्रात काही ओळी लिहिणं आणि त्यात खाली स्वतःचं नाव लिहिणं ही गोष्ट अतिशय सोपी आहे. चला तर आज आपण एक आकर्षक शुभेच्छा पत्र तयार करूया. आपण एक वाढदिवसासाठीचं शुभेच्छा पत्र तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर करू. तुम्ही हे शुभेच्छा पत्र प्रिंट करू शकता किंवा ज्या व्यक्तीला ते द्यायचंय तिला ते ईमेलनेही पाठवू शकता. पहिल्यांदा आपण इथे दाखवलं आहे तसं शुभेच्छा पत्र तयार करू. त्यानंतर आपण त्यात आणखी सुधारणा करत ते अगदी व्यावसायिक शुभेच्छा पत्राप्रमाणे बनवू. चला तर करूया सुरुवात. पहिल्यांदा आपण टेक्स्ट बॉक्स तयार करू आणि त्यात काही मजकूर समाविष्ट करू. इन्सर्ट टॅबवर क्लिक करा. टेक्स्ट ग्रुपमध्ये टेक्स्ट बॉक्स या पर्यायावर क्लिक करा आणि त्यात ड्रॉ टेक्स्ट बॉक्स हा पर्याय निवडा. माऊसनं ओढून पानात व्यवस्थित दिसेल असा टेक्स्ट बॉक्स काढा. टेक्स्ट बॉक्स टूल्स असं शीर्षक असलेली एक नवीन फॉर्मॅट टॅब आलेली दिसेल. टेक्स्ट बॉक्समध्ये कर्सर उघडमीट होताना दिसेल. या संवादपर सत्रात तुम्ही टेक्स्ट बॉक्स समाविष्ट करायला शिकणार आहात. खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा
आणि पुढे दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करा. आता आपण सुरुवात करूया आणि या संवादपर सत्रामध्ये टेक्स्ट बॉक्स कसा समाविष्ट करायचा ते बघूया. अभिनंदन, तुम्ही तुमचं संवादपर सत्र यशस्वी रीतीनं पूर्ण केलं आहे. चला आता पुढे जाऊया. तुम्ही आत्ताच जे शिकलात त्याचं म्हणजे टेक्स्ट बॉक्स तयार करण्याचं सादरीकरण करा. या पडताळणी सत्रात तुम्ही टेक्स्ट बॉक्स समाविष्ट करणार आहात. खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा आणि सत्र सुरू करा. जर मध्येच विसरायला झालं तर काळजी करायचं कारण नाही. इथे तुम्हाला हिंटही मिळू शकते. वा, तुमच्या किती पायऱ्या बरोबर होत्या, किती चुकीच्या होत्या आणि तुमचे गुण किती हेही आता तुम्हाला कळेल. आता नवीन टेक्स्ट बॉक्स कसा तयार करायचा आणि समाविष्ट कसा करायचा हे तुम्हाला समजल्यामुळं ते प्रत्यक्ष वातावरणात तयार करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी MS वर्ड मध्ये जा. तुमच्या कीबोर्डवरती Alt आणि टॅब ही बटणं एकत्रितपणे दाबा. वर्ड साठी शोध घ्या. हे वर्ड डॉक्युमेंट ज्यामध्ये टेक्स्ट बॉक्स समाविष्ट करता येतो. तुम्ही संवादपर आणि प्रात्यक्षिक सत्रामध्ये शिकलेल्या कृतींचं पालन करा म्हणजे तुम्ही हा टेक्स्ट बॉक्स तयार करू शकाल. मग शिकणं किती सोपं आहे हे तुमच्या लक्षात आलं का? आता आपण पुढे जाऊ आणि ग्रीटिंग कार्ड तयार करायला शिकू. होम टॅब कार्यान्वित करा आणि फॉन्ट ग्रुपमध्ये तुम्हाला पाहिजे तो फॉन्ट निवडा. बर्थडे या शब्दातील एक एक अक्षर इथे दाखवल्याप्रमाणे अप्पर केसमध्ये टाईप करायला सुरुवात करा. प्रत्येक अक्षर टाईप झाल्यावर एंटर बटन दाबा. आता सर्व अक्षरे सिलेक्ट करा आणि योग्य फॉन्ट साईज निवडून ही अक्षरं आपल्या टेक्स्ट बॉक्सच्या खालीपर्यंत नेता येतील अशी व्यवस्था करा. हा मजकूर बोल्ड करण्यासाठी फॉन्ट ग्रुपमध्ये बोल्ड आयकॉनवर क्लिक करा. मजकुराच्या बाहेर क्लिक करून तो सिलेक्ट करण्याची कृती रद्द करा. प्रत्येक अक्षर टाईप केल्यानंतर आपण एंटर बटन दाबल्यानं प्रत्येक अक्षर हे एक परिच्छेद म्हणून गृहीत धरलं जाईल. त्यामुळे आपण रंग देण्यासाठी पॅरेग्राफ ग्रुपचा वापर करू. B या पहिल्या अक्षरापुढे क्लिक करा आणि शेडिंग आयकॉन पुढील बाणावर क्लिक करा. जी पॅलेट येईल तिच्यातून योग्य तो रंग निवडा. वाव, आता संपूर्ण ओळीला रंग मिळाल्याचं दिसेल. प्रत्येक अक्षरापुढे क्लिक करा आणि वेगळा रंग निवडा. त्यामुळे आपला टेक्स्ट बॉक्स खरंच खूप आकर्षक दिसतोय ना? वा, हे खरंच मस्त होतं. आता तुम्ही स्वतःहून या गोष्टी करून बघा. MSCIT केल्यावर प्रत्यक्ष ऍप्लिकेशन्समध्ये काम करता येतं. म्हणजेच ग्रीटिंग कार्ड MS वर्ड मध्ये बनवणं हे खरंच छान जमतं. मी सुद्धा त्यावर काम करू शकते. मग तुम्ही का नाही? तुम्ही इरामधून
आता अनेक चांगले आउटपुट्स बनवायला शिकलात. तुम्ही त्याद्वारे तुमचा ई पोर्टफोलिओही बनवू शकता. त्यासाठी ती आउटपुट्स आता पोर्टफोलिओ मध्ये अपलोड कशी करायची ते बघूया. या ठिकाणी तुम्ही ई पोर्टफोलिओ मध्ये जाऊ शकता आणि तुम्ही तयार केलेल्या गोष्टी अपलोड करू शकता. तुम्ही हा अभ्यासक्रम शिकत असताना तुम्हाला खूप मजा येईल. अगदी ज्या संकल्पना समजून घेणं एरवी कंटाळवाणं वाटू शकतं त्या शिकतानाही मजा येईल. कसं काय? ऐका तर मग. 2 चिमुकले उंदीर तिरी आणि मिरी तुमच्या बरोबर शिकत आहेत. ते सीडचा कम्प्युटर वापरतात. त्याचं MSCITचं पाठ्यपुस्तक वाचतात. कम्प्युटर शिकतात आणि त्यावर प्रयोग करायला त्यांना फार आवडतं. त्यांच्याबरोबर तुम्ही कम्प्युटरच्या कठीण संकल्पना समजून घ्या, ज्या हसत खेळत स्पष्ट करून सांगितलेल्या असतील. कोणतीही क्लिष्ट भाषा न वापरता. आम्हाला खात्री आहे की या फिल्म्स बघताना तुम्ही अजिबात कंटाळणार नाही. मजेदार आणि मनोरंजक कंटेंटमुळे तुमचं अध्ययन अगदी आनंददायी होईल, यात शंकाच नाही. आता आपण MSCIT अभ्यासक्रम तुमच्या दैनंदिन आणि सामाजिक आयुष्यात कसा उपयुक्त ठरतो ते बघूया. तुम्ही MSCIT अभ्यासक्रम शिकत असताना तुम्ही अनेक उदाहरणं सोडवता आणि वेगवेगळी कौशल्य वापरून विविध गोष्टी तयार करता. तुम्ही दैनंदिन कामांमध्ये या आउटपुट्सचा वापर करून बघू शकता आणि तुमचं ज्ञान पडताळून बघू शकता. तुम्ही तुमच्या कामासाठी उपयुक्त गोष्टी तयार करत असता. हे आउटपुट्स दाखवून तुम्ही नोकरीही मिळवू शकता. या गोष्टी तुम्हाला तुमचं वर्क प्रोफाईल तयार करायला मदत करत असतात. तसंच तुम्ही इतरांसाठी पावती पुस्तक, बिझनेस कार्ड यासारखं प्रिंट मटेरियल तयार करून त्यांनाही मदत करू शकता. अशा प्रकारे सध्याच्या डिजिटल युगात इतरांनीही तग धरून राहावं यासाठी तुम्ही एक प्रकारे योगदानच देत असता. तर तुम्ही आव्हानं पेलण्यासाठी सज्ज आहात ना? या चॅलेंजेस बद्दल जाणून घेण्याआधी अध्ययनाच्या प्रक्रियेत ती इतकी महत्वाची का आहेत हे आपण बघूया. एका प्रसिद्ध म्हणीत म्हटलंय, मला केवळ सांगितलं तर मी विसरू शकते. मला दाखवलं तर मला कदाचित ते आठवणारही नाही. मला त्यात सहभागी करून घ्या म्हणजे मला ते नक्की कळेल. तेव्हा एखादी गोष्ट समजून घेण्याचा आणि लक्षात ठेवण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे ते अनुभवणं हा असतो. मग तुम्हाला हा अनुभव कसा मिळेल? तर प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी आव्हानं स्वीकारून. ही आव्हानं म्हणजे खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करणे या स्वरूपात असतील. या ऍक्टिव्हिटीज वेगवेगळे प्रसंग, परिस्थिती यांच्यावर आधारित असतील. त्यामुळे त्या सोडवण्याचा प्रयत्न करताना तुमचे शिक्षण होईल याची काळजी घेतलेली आहे. पुस्तकाचं कव्हर, जाहिरात पत्र, बॅलन्स शीट्स म्हणजे अंदाजपत्रक, कॅलेंडर, प्रेझेंटेशन्स बनवणे, इंटरनेटचा स्मार्ट वापर करणे अशा या कितीतरी ऍक्टिव्हिटीज असतील. या ऍक्टिव्हिटीजवर काम करत असताना कदाचित तुम्हाला अडचणी येतील. तुम्ही गोंधळून जाल, पण काळजी करू नका. या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला गरज लागेल तेव्हा हिंट्स म्हणजे सूचक गोष्टींची नक्की मदत मिळेल. आता शिकत असताना तुम्ही ऍक्टिव्हिटी हिंट्सच्या मदतीनं पूर्ण करता की त्यांच्याशिवाय? हे खरं आव्हान आहे. कारण तुम्ही हिंटचा वापर केला तर तुमचे काही गुण कमी होतील. तुम्ही किती हिंट्स वापरता यावरूनही तुमचे गुण ठरतील. MSCIT मध्ये मूल्यमापन हा तुमच्या शिक्षण प्रक्रियेचा एक भाग आहे. यात काही चॅलेंजेस अशी असतील की जोपर्यंत तुम्ही योग्य प्रकारे कामगिरी करत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रयत्न करत राहण्याची परवानगी असेल. पण तुम्ही 100% योग्य प्रकारे म्हणजे हिंट शिवाय ऍक्टिव्हिटी पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढेही जाता येणार नाही. या आव्हानांना ब्लू चॅलेंजेस असं नाव आहे. आता इथे दिसतंय तसं त्याप्रमाणे तुम्हाला अनेक संधी मिळतील. तर काही चॅलेंजेस अशीही असतील ज्यामध्ये तुम्हाला कामगिरी दाखवण्यासाठी एकच संधी दिली जाईल. ते योग्य प्रकारे सोडवल्यास त्याचे पूर्ण गुण मिळतील. योग्य प्रकारे न सोडवल्यास त्या चॅलेंजसाठी गुण दिले जाणार नाहीत, पण पुढे जाता येईल. तुम्ही रिप्लेही करू शकता
आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करून ती ऍक्टिव्हिटी सोडवू शकता. पण ब्लू चॅलेंजेस प्रमाणे इथं गुणांचं फेर मूल्यांकन करता येणार नाही, म्हणजेच पुढच्या प्रयत्नासाठी गुण मिळणार नाहीत. अध्ययनाच्या या प्रक्रियेमध्ये तुम्हाला काही मजकूर केशरी रंगात दिसेल. हा मजकूर बघणं अनिवार्य आहे आणि हा मजकूर तुम्ही अनुक्रमे बघत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढे जाता येणार नाही. एकदा तुम्ही या मजकुरातून पुढे गेलात की मग तुम्हाला चॅलेंजेस म्हणजे आव्हानं स्वीकारता येतील. आता आपण ब्लू चॅलेंजेसचं उदाहरण बघू. प्रत्येक ब्लू चॅलेंज हे एका कौशल्यावर आधारित आहे. तुम्ही हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी हिंटचा वापर केलात तर तुमचे गुण कमी होतील. मात्र तुम्ही ते 100% बरोबर करण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्यास सांगितलं जाईल. आता हे आव्हान कशा पद्धतीचं आहे हे बघूया. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही सिलेक्ट केलेल्या मजकुराला डबल अंडरलाईन म्हणजे 2 रेघांनी अधोरेखित करण्याची स्टाईल कशी लागू कराल? तर दिलेल्या मजकुराला डबल अंडरलाईन करायची आहे. चला बघूया. योग्य पर्याय माहित नसल्यामुळे 2 चुकीचे क्लिक्स केले गेले आणि आता त्यानं मला हिंट दिली आहे. अशाच प्रकारे प्रत्येक आव्हानात प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला हिंट उपलब्ध असेल. ती तुम्हाला उपयुक्त ठरेल. हे आव्हान सोडवण्यासाठी तुम्ही हिंट वापरल्यामुळं आता तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 कडे जावं लागेल. या प्रश्नात तेच कौशल्य पण वेगळ्या प्रकारे वापरावं लागेल. जसं प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही सिलेक्ट केलेल्या मजकुराला वेव्ह अंडरलाईन म्हणजे वक्राकार रेघांनी अधोरेखित करण्याची स्टाईल कशी लागू कराल? चला बघूया. आता प्रश्न 2 मध्ये सुद्धा हिंटचा वापर केल्यामुळं तुम्हाला मागे जावं लागेल आणि प्रश्न क्रमांक 1 पुन्हा सोडवावा लागेल. तुम्ही प्रत्येक आव्हान 100% बरोबर सोडवत नाही म्हणजे कोणत्याही हिंटचा वापर न करता ते सोडवत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहील. हे आता तुम्ही यशस्वी रीतीनं पूर्ण केल्यामुळं तुम्हाला आता पुढच्या मजकुराकडे किंवा कौशल्याकडे नेलं जाईल. म्हणजेच इथे आता तुम्हाला 100% गुणांची खात्री मिळेल. प्रत्येक रेड चॅलेंज हे सुद्धा एका कौशल्यावर आधारित असेल. फक्त इथं फरक म्हणजे तुम्ही हिंटची मदत घेऊन कौशल्याबाबत जर प्रयत्न केलात तर तुमचे गुण कमी होतील. मात्र या ठिकाणी रिव्हिजन म्हणजे फेर मूल्यांकनाचा वापर करता येणार नाही. याचाच अर्थ यात तुम्हाला प्रश्न पुन्हा पुन्हा सोडवता तर येईल पण पुढे प्रयत्न केले तरी गुण मात्र बदलणार नाहीत. त्यामुळे या ठिकाणी प्रश्न शक्यतो हिंटचा वापर न करता सोडवा. आता या चॅलेंज मध्ये कोणता प्रश्न विचारला आहे ते बघूया. तुम्ही तुमच्या मित्राच्या वाढदिवसासाठी ग्रीटिंग कार्ड तयार केले आहे. या ग्रीटिंग कार्ड मध्ये केकचं चित्र आहे. तुम्हाला हे चित्र क्रॉप करून म्हणजे कापून त्याला अंडाकृती आकार द्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही कोणत्या मार्गाचा अवलंब कराल? चला तर हिंटचा वापर न करता हे चॅलेंज पूर्ण करायचा प्रयत्न करूया. हे तुम्ही आता यशस्वी रीतीनं पूर्ण केल्यामुळं तुम्हाला आता तुमच्या पुढच्या मजकुराकडे किंवा कौशल्याकडे नेलं जाईल. त्यामुळे तुम्ही आता इथं 100% गुणांची खात्री बाळगू शकता. तुम्ही शिकत जाल आणि आव्हानं सोडवत जाल तशी तुमच्याकडे केस स्टडीज सोडवण्यासाठी कौशल्य येत जाते. तेव्हा आता वेळ आहे ती बिगर चॅलेंजेसची म्हणजे मोठ्या आव्हानांची. या ठिकाणी प्रत्येक आव्हानात काही ऍक्टिव्हिटीजच्या रूपानं महत्वाच्या पायऱ्या असतील ज्या एक सर्वसमावेशक आउटपुट तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतील. यामध्ये अनेक कौशल्यांचा एकत्रित वापर करावा लागेल. जसं पेंटॅथलॉन स्पर्धेत एका ॲथलीटला
पिस्तूल शूटिंग, फेन्सिंग, फ्रीस्टाईल स्विमिंग, शो जम्पिंग आणि क्रॉस कंट्री रन अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रयत्न करावे लागतात. तसंच हे असतं. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला प्रत्येक आव्हानामध्ये वेगवेगळ्या कौशल्याचा वापर करावा लागेल. मग आहे ना हे मोठं आव्हान. बिगर चॅलेंज हे रेड चॅलेंजच्याच प्रकारातलं असतं. म्हणजे या ठिकाणी सुद्धा फेर मूल्यांकन नसतं. त्यामुळे हे आव्हान अगदी लक्षपूर्वक सोडवण्याचा आणि गुण कमी होणं टाळण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक बिगर चॅलेंजमध्ये 5 वेगळे प्रश्न असतात आणि तुम्हाला ते एका पाठोपाठ फेर प्रयत्नाशिवाय सोडवावे लागतात. त्यामुळे हे प्रश्न सोडवताना खूपच काळजी घ्या. हे कसं करायचं ते आता बघूया. तुम्ही एक इन्व्हिटेशन लेटर म्हणजे निमंत्रण पत्र तयार करत आहात. आता तुम्हाला विविध फॉर्मॅटिंग सुविधांचा वापर करून तुमच्या इन्व्हिटेशन लेटर मधील मजकूर खुलवायचा आहे. चला तर आपण सुरुवात करूया. बिगर चॅलेंज मध्ये पहिला प्रश्न आहे निमंत्रण पत्र तयार करणे. तुम्ही सिलेक्ट केलेला मजकूर टेबलमध्ये कसा रूपांतरित कराल? चला तर बघूया. चला, पहिला प्रश्न तर आपण सोडवला. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. इथे सिलेक्ट केलेल्या टेबलला स्टाईल लागू करायची आहे. चला प्रयत्न करून बघूया. आता इथे आपण हिंट वापरल्यामुळे आपले थोडे गुण कमी झाले, पण आपल्याला मागे जाता येणार नाही. त्यामुळे आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. या प्रश्नात सिलेक्ट केलेल्या टेक्स्ट बॉक्सला शेप स्टाईल लागू करायची आहे. चौथ्या प्रश्नात दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कॉपीराइट हे चिन्ह समाविष्ट करायचंय. बघूया आपल्याला कसं जमतंय. वा, अशा रीतीने आपण 5ही प्रश्न एकाच वेळेला सोडवले. 5ही प्रश्न पूर्ण झाल्यामुळे आता पुढच्या बिगर चॅलेंज कडे नेलं जाईल. तुम्ही अभ्यासक्रमाचा मजकूर बघत असता, वेगवेगळी आव्हानं पार करत असता, ऍक्टिव्हिटीज पूर्ण करत असता, वेगवेगळे आउटपुट्स तयार करत असता आणि ते तुमच्या ई पोर्टफोलिओ मध्ये अपलोड करत असता. याची सतत नोंद घेतली जात असते. तुमच्या डॅशबोर्डवरती तुमच्या अध्ययनाचा आलेख दिसत राहतो. तुम्ही कोणत्याही क्षणी त्याचे स्टॅटिस्टिक्स बघू शकता. तुम्ही आत्मसात केलेली कौशल्य आणि नैपुण्य ही केवळ तुमच्या अभ्यासक्रमापुरती मर्यादित नसतात. शिकणं तर त्यानंतरही चालूच राहतं. त्यामुळे ग्रँड चॅलेंज म्हणजेच सर्वात मोठं आव्हान आणि खरं यश हे तुम्ही ही कौशल्य तुमच्या दैनंदिन आयुष्यात कशी वापरतात त्यात असतं. उदाहरणार्थ, कम्प्युटरचा वापर करून बायोडेटा, प्रोजेक्ट रिपोर्ट्स, घरातलं मासिक अंदाजपत्रक, जाहिरात पत्रक तयार करणं, पत्र लिहिणं, स्वतःला अद्ययावत ज्ञानाने युक्त आणि कार्यक्षम ठेवणं आणि इतरांनाही त्याच वेळी प्रोत्साहन देणं, हा तुमच्या अध्ययनाचा खरा आउटपुट आहे. शुभेच्छा. हॅपी लर्निंग.